महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने तसेच महत्त्वाकांक्षी तापी मेगा रिचार्ज प्रकल्पांच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांचे समवेत सविस्तर बैठक घेऊन सांगोपांग चर्चा केली। यावेळी महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याची महत्त्वाकांक्षी योजना तापी मेगा रिचार्ज बाबत महाकार्य पुनर्भरण इन्स्टेट कॉनहोल बोर्ड संगती मिळण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून प्रयत्न होण्याबाबत आग्रह धरून सदर प्रकल्पास केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळण्याबाबत विनंती केली असून दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री सदर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सकारात्मक प्रयत्नशील आहे। तसेच चर्चेत मुक्ताईनगर उपसा सिंचन योजनेचे संपूर्ण दुरुस्तीचे काम पूर्ण करून लाभधारकांचे संमतीनुसार प्रत्येकी 5 हेक्टरसाठी एक शेततळे यानुसार संकल्पना मांडली, जेणेकरून सुमारे 4000 हेक्टर क्षेत्रातील लाभधारकांना वॉटर बँक उपलब्ध होऊन पीक घेण्याचे स्वातंत्र्य निर्माण होईल। तसेच निम्न तापी प्रकल्पाचे प्राधान्याचे पंतप्रधान कृषी सिंचाई योजना मध्ये समावेश होण्यासाठी PIB ची बैठक तातडीने घेण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी विनंती केली। तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील अस्तित्वातील पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करून पाणीसाठा रब्बी हंगामापर्यंत राहील या दृष्टीने नियोजन होण्याबाबत निर्णय होऊन यासाठी केंद्राकडून आवश्यक मदत मिळवण्याबाबत चर्चा झाली व अस्तित्वातील तलावाच्या खालील बाजूस पुनर्भरण होण्याच्या दृष्टीने रिचार्ज वेल, रिचार्ज शिफ्ट, स्लिम होल, कंटिन्यूज कंटोर ट्रीचिंग यासारखे बांधकामाचे हाती घेणे बाबत चर्चा होऊन केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी सर्व प्रकल्पावर सकारात्मक दर्शवून तातडीने कार्यवाही करणे याबाबत संबंधितांना सूचना केल्या। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।